नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 4 हवामान। एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वातावरणाचे तापमान, आर्द्रता, वाऱ्यांचा वेग, हवेचा दाब या संदर्भातील स्थिती म्हणजे हवामान होय। समहवामान: उन्हाळे हे सौम्य तर हिवाळे हेही सौम्य, म्हणजे उन्हाळ्यात या भागात तापमान जास्त वाढत नाही तर हिवाळ्यात तापमानाचा पारा हा जास्त खालीही जात नाही। उदाहरण जर बघितलं तर आपण महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेसिक एज्युकेशन मराठी। विषम हवामान: उन्हाळे हे अधिक उष्ण तर हिवाळे हे अधिक थंड, म्हणजे उन्हाळ्यात या भागात अधिक तापमानाची नोंद होते तर त्या भागात हिवाळ्यात अत्यंत कमी तापमानाची नोंद होते, त्यास आपण विषम हवामान असे म्हणतो। प्रतिरोध पर्जन्य: पर्वताच्या उतारावर वाऱ्यांच्या दिशेला जोरदार पर्जन्य होते, त्यास प्रतिरोध पर्जन्य म्हणतात। म्हणजेच डोंगराच्या अलीकडील ढग हे अडकून असतात व त्याच ठिकाणी जास्त पाऊस पडतो। उदाहरण: सह्याद्री पश्चिम उतारावर अशा प्रकारचा पाऊस पडतो, म्हणजे जे ढग आहेत ते अलीकडेच अडकून पडतात आणि पाऊस पडतो। आवर्त पर्जन्य: उत्तरेकडून आलेले शीत हवेवर दक्षिणेकडून येणारी उबदार व हलकी हवा आरूढ होते व उबदार वाऱ्यामधील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन हलक्या स्वरूपाच्या सरी स्वरूपात पाऊस पडतो। कृत्रिम पर्जन्य: पर्जन्ययोग्य ढगांमध्ये विशिष्ट रासायनिक फवारणी करून नैसर्गिक पाऊस पडण्याची प्रक्रिया जलद गतीने घडवून आणणे म्हणजे कृत्रिम पर्जन्य होय। सोडियम क्लोराईड घनरूप कार्बन डायऑक्साईड सिल्वर आयोडाईड प्रयोग: महाराष्ट्रात 20 सप्टेंबर 2023 रोजी 11 मिमी पाऊस पडलेला आहे। हे प्रश्न येत आहेत। महाराष्ट्रात 20 सप्टेंबर 2023 रोजी प्रयोग केला, त्यामध्ये 11 मिमी पाऊस झाला आहे। पर्जन्यधीनता: एखाद्या प्रदेशात एका वर्षात सरासरी पावसापेक्षा झालेल्या पावसाचे प्रमाण 125%हून जास्त, त्यास पर्जन्यधीनता म्हणतात। महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक: पहिला, महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान। दुसरा, महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार। तिसरा, पश्चिमेस आणणारा अरबी समुद्र। चौथा, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना। आणि पाचवा, मोसमी वारे। 125%हून जास्त पाऊस पडेल पर्जन्यधीनता आपण असे म्हणतो। मान्सून आगमन: तर पहिला आहे केरळला 1 जून, दुसरा कलकत्ता 7 जून, तिसरा मुंबई 10 जून, चौथा सर्व भारत 15 जुलै आणि पाचवा आहे श्रीलंका मे महिन्याच्या शेवटच्या आठवडा। मान्सूनचं आगमन कधी कधी होतं या तारखेनुसार आपण माहिती घेतलेली आहे। आपण हवामान पाहत आहोत, चौथा धडा। मान्सून निर्मितीवर परिणाम करणारे घटक: तर पहिला आहे जेट वारे, दुसरं आवर्त, तिसरा ला निनो, चौथा एल निनो, पाचवा दक्षिणी दोलनांक आणि सहावा पश्चिम विक्षोभ। महाराष्ट्रात पाऊस पडण्याचे प्रमाण: तो पहिला आहे कोकण किनारपट्टी 300 सेंटीमीटर पाऊस, दुसरा आहे सह्याद्री पश्चिम घाट 600 सेंटीमीटर, तिसरा पश्चिम पठार 70 ते 80 सेमी पर्जन्य छायेचा प्रदेश, आणि चौथा आहे पूर्व पठार 150 ते 200 सेमी। तर अशा प्रकारे महाराष्ट्रात पाऊस पडण्याचे प्रमाण आहे, हे पेपरमध्ये येत आहेत। 300 सेमीपेक्षा जास्त पाऊस अतिपर्जन्य असं म्हणतो। कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हा व नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याचा पश्चिम भागात, आंबोली 707 सेमी, महाबळेश्वर 561 सेमी, गगनबावडा 547 सेमी, माथेरान 497 सेमी 1941 ते 1990चा रेकॉर्ड आहे। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेसिक एज्युकेशन मराठी। दुसरा आहे 200 सेमीपेक्षा जास्त पाऊस, आपण त्याला जास्त पर्जन्य म्हणतो। तर उत्तर कोकण, पश्चिम घाटाजवळील प्रदेश, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, कोकण किनारपट्टीचा चिंचोळा भाग 100 ते 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस, मध्यम पर्जन्य। मावळच्या पूर्वेस उत्तर दक्षिण पट्टा व विदर्भ पूर्व पश्चिम पाऊस वाढतो। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेसिक एज्युकेशन मराठी। 50 ते 100 सेंटीमीटर पर्यंत पाऊस, कमी पर्जन्य। अहमदनगरचा काही भाग आहे, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, आणि 50 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस अवर्षणग्रस्त प्रदेश, म्हसवड, फलटण, सातारा, दौंड, बारामती, पुणे, पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील प्रदेश, सांगली, धुळे, सोलापूर, वाई हे ठिकाण अवर्षणग्रस्त आहे। तर मित्रांनो, पूर्ण व्यवस्थित माहिती दिलेली आहे।
महत्त्वाचे काही मुद्दे आहेत. पहिला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस प्रतिरोध प्रकारचा पडतो. दुसरा पॉईंट आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे कोकणामध्ये पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. तिसरा पॉईंट आहे महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस साताऱ्यात, दहिवडी व म्हसवड येथे पडतो 29 ते 30 सेंटीमीटर. चौथा आहे विदर्भात पूर्वेकडे सर्वात जास्त पाऊस पडतो. पाचवा पॉईंट आहे सर्वात जास्त पावसाचे दिवस गगनबावडा 104 दिवस, महाबळेश्वर 102 दिवस. तर हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सहावा मुद्दा आहे सर्वात कमी पावसाचे दिवस म्हसवड 19 दिवस, बारामती 21 दिवस. सातवा पॉईंट आहे सर्वात जास्त पावसाचे दिवस वार्षिक गगनबावडा 129 दिवस, आंबोली 125 दिवस, महाबळेश्वर 119 दिवस. आठवा पॉईंट आहे मान्सूनोत्तर सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात पडतो. नववा पॉईंट आहे महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व कोल्हापूर जिल्हा करतो. दहावा पॉईंट आहे अवर्षणग्रस्त प्रदेशाचे क्षेत्रफळ 62,000 चौरस किमी, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 20% आणि महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 16%. अशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, लक्षपूर्वक वाचा. तर प्रश्न आहेत संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क विचारण्यात आलेले प्रश्न. असे प्रश्न पडलेले आहेत. एल निनो हा उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाला किनारा रिकाम जागा आहे. ESO 2014मध्ये पडलेला आहे. ऑप्शन आहेत अर्जेंटिना, दुसरा आहे पेरू, तिसरा आहे ब्राझील आणि चौथा आहे चिली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बघा पेरू. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. हवामानवर प्रश्न विचारलेले संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क विचारण्यात आलेले प्रश्न. तर प्रश्न दुसरा आहे आपला खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्य मानानुसार अचूक उतरता क्रम कोणता. 2021ला प्रश्न पडलेला आहे. पहिला ऑप्शन आहे आंबोली, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान. दुसरा आहे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा. तिसरा ऑप्शन आहे लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान. चौथा आहे आंबोली, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर. तर याचं बरोबर उत्तर आहे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा. तर हे प्रश्न 2021ला पडलेला आहे. प्रश्न तिसरा आहे संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 3 कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते. STI 2012ला प्रश्न पडलेला आहे. ऑप्शन आहे जास्त पर्जन्य, दुसरा ऑप्शन आहे सागर किनारा, तिसरा ऑप्शन आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावने आणि चौथा आहे पश्चिम घाट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सागर किनारा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलचं नाव आहे. संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 आहे खालीलप्रमाणे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. 2019ला प्रश्न पडलेला आहे. ऑप्शन आहेत मराठवाडा, दुसरा आहे विदर्भ, तिसरा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि चौथं जे ऑप्शन आहे तर कोकण. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. तर अशा प्रकारे प्रश्न पडलेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील रिकाम जागा येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. तर पहिला ऑप्शन आहे चिखलदरा, दुसरा तोरणमाळ, तिसरा ऑप्शन आहे आंबोली आणि चौथा ऑप्शन आहे गडचिरोली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आंबोली. संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. व्यवस्थित आपण पाहत आहोत. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याचा दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो. ESO 2012ला प्रश्न पडलेला आहे. ऑप्शन आहे मराठवाडा, दुसरा आहे कोकण, तिसरा खानदेश आणि चौथा आहे विदर्भ. प्रश्न 6 आहे. तर बरोबर उत्तर आहे विदर्भ. चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी. संयुक्त पूर्व परीक्षेत गट ब आणि गट क मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न 7 आहे. खालीलप्रमाणे प्रश्न आहे आपला 7 महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे. कंबाईन बीमध्ये 2012ला प्रश्न पडला होता. ऑप्शन आहे एक 58%, दुसरं 65%, तिसरं 85% आणि चौथं 95%. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 85%. तर मित्रांनो चॅनलवर नवीन माहिती अशीच पडणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 8 आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशात काय म्हणून ओळखला जातो.
सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? PSI 2012ला प्रश्न पडला होता. ऑप्शन ए अतिपर्जन्यांचा प्रदेश, दुसरा आहे ओल्या दुष्काळाचा प्रदेश, तिसरा आहे पर्जन्य छायेचा प्रदेश आणि चौथा आहे तराई. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. आपण डेली व्हिडिओ टाकणार आहोत यानंतर. प्रश्न क्रमांक 9 आहे खालीलप्रमाणे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो? STI 2012ला प्रश्न पडलेला आहे. पहिला ऑप्शन आहे सांगली, दुसरा आहे अहमदनगर, तिसरा आहे सोलापूर आणि चौथा आहे वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. सांगली, अहमदनगर, सोलापूर पर्जन्य छायेच्या क्षेत्रात समावेश होतो. प्रश्न क्रमांक खालीलप्रमाणे 10वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10वा. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? PSI 2011ला प्रश्न पडलेला आहे. पहिला ऑप्शन आहे माथेरान, दुसरा आहे आंबोली, तिसरे आहे रामटेक आणि चौथा ऑप्शन आहे लोणावळा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंबोली. तर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रश्न क्रमांक 11वा आहे. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात रिकाम जागा म्हणतात. PSI 2010ला प्रश्न पडलेला आहे. पहिला ऑप्शन आहे चेरी प्लॅझम शॉवर्स, दुसरा आहे काल बैसाखी, तिसरा आहे नार्वेस्टर आणि चौथा आहे आम्रसरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आम्रसरी. मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद. एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा.